हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. कंबाईंड पूर्वपरीक्षा 2024साठी आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जी काही पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज सुरू केलेलं होतं, सो त्यामध्ये आपण आयोगाने 2018 ते 2023च्या दरम्यान कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याचे एकंदरीत विषय न्याय डिस्कशन आपण करतो आहोत आणि त्या प्रश्नांचं विश्लेषणावरून प्रश्न विचारण्याचा जो काही आयोगाचा पॅटर्न आहे आणि त्यासोबतच त्या प्रश्नांच्या अनुषंगाने जी काही इतर इन्फॉर्मेशन आहे ते देखील आपण या ठिकाणी डिस्कस करतो आहोत. ओके, सो आतापर्यंत आपण अर्थशास्त्र प्लस राज्यशास्त्र जे काही दोन विषयाचे जे प्रश्न आहेत या 5 वर्षामध्ये 2018 ते 2023, सो ते आपण सविस्तर डिस्कस केलेलं आहे. आणि सध्या आपण भूगोल या विषयाअंतर्गत जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते ज्यामध्ये 2018 ते 2022पर्यंत आपण डिस्कस आपल्या यूट्यूब चॅनलवर केलेलं आहे, त्याची वेगळी प्लेलिस्ट देखील आपण तयार केलेली आहे. ओके, सो ते नक्की बघा. आजच्या लेक्चरमध्ये आपण 2023मध्ये भूगोल या विषयांतर्गत जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत. सो कुठलाही वेळ वाया न घालवता आपण आपल्या लेक्चरला थेट सुरू करूयात. ओके, आता या ठिकाणी जो पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीत शेती उत्पादनांच्या संदर्भाने जे काही वेगवेगळ्या क्रांती घडून आलेल्या होत्या, तर त्या संदर्भाने एक महत्त्वाची क्रांती होती धवल क्रांती किंवा ज्याला आपण श्वेत क्रांती म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये व्हाईट रिव्होल्युशन म्हटलं जातो आहे. सो भारतात धवल क्रांतीला सुरुवात डॅश या सालापासून करण्यात आली असा एकंदरीत प्रश्न आयोगाने या ठिकाणी विचारलेला आहे. सो पर्याय दिलेला आहे 1971, 1972, 1973, 1974. सो कोणत्या वर्षापासून जी काही धवल क्रांतीची जी सुरुवात आहे ती आपल्या भारतामध्ये झालेली आहे? 13 जानेवारी 1970 रोजी. ओके, सो लक्षात ठेवा, तारीख महत्त्वाची आहे. 13 जानेवारी 1970ला या श्वेत क्रांतीची किंवा ऑपरेशन फ्लड, ज्याला इंग्लिशमध्ये ऑपरेशन फ्लड म्हटलं जातो आहे, या जगातील सर्वात मोठा दुग्ध विकास कार्यक्रमाचे जे काही पायाभरणी आहे ती या 13 जानेवारी 1970ला झालेली होती. यासोबतच देशामध्ये राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची स्थापना, ओके, त्याला इंग्लिशमध्ये नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड अशा पद्धतीने म्हटलं जातो आहे. सो त्याची देखील स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली होती. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे की धवल क्रांतीच्या सुरुवातीच्या वेळेस पंतप्रधान कोण होते किंवा ज्यावेळेस धवल क्रांती भारतामध्ये सुरुवात झाली तर त्यावेळेस पंतप्रधान कोण होते, तर लाल बहादूर शास्त्री. सो यांनी तत्कालीन अमूलचे अध्यक्ष आणि संस्थापक डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्याकडे या धवल क्रांतीच्या किंवा श्वेत क्रांतीच्या जे काही प्रकल्प गव्हर्नमेंटतर्फे राबवली जात होती तर त्याचे नेतृत्व जे आहे ते दिलेलं होतं. आणि एकंदरीतच त्यासाठी म्हणून जी NDDB, ओके, सो नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाचे अध्यक्षपदी या डॉक्टर वर्गीस कुरियन यांची नियुक्ती पंतप्रधानांनी केलेली होती. कुरियन यांनी खऱ्या अर्थानं हे जे काही कार्यक्रम होते त्याला यशस्वीतेकडे नेलेलं होतं किंवा जे काही उच्च शिखरावर नेण्याचे कार्य जे आहे ते या डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी केलेलं होतं. आणि म्हणूनच आपण त्यांना या श्वेत क्रांतीचे जनक किंवा दुग्ध उत्पादन क्रांतीचे जनक म्हणून ओळखतो आहोत. आता या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं की ऑपरेशन फ्लड जे आहे किंवा एकंदरीत दुग्ध उत्पादन क्रांती आहे ती 3 टप्प्यात महत्त्वपूर्ण आहे. 3 टप्प्यामध्ये घडून आलेली होती, ज्यामध्ये ऑपरेशन फ्लड 1, ओके, सो ऑपरेशन फ्लड 1 किंवा ऑपरेशन फ्लड फेज 1, त्यानंतर ऑपरेशन फ्लड फेज 2 आणि ऑपरेशन फ्लड फेज 3. ओके, सो हे 3 टप्प्यामध्ये दुग्ध क्रांती जी काही दुग्ध उत्पादन क्रांती आहे ती घडून आलेली होती. ऑपरेशन फ्लड फेज 1 हे 1970 ते 1979 दरम्यान होता. मुळात हा 1975मध्ये जो काही उद्दिष्ट ठरवलेला जो टप्पा होता तो 1975मध्ये गाठायचा होता, मात्र काही इतर कारणास्तव ते 1979पर्यंत लांबली गेलेली होती. यामध्ये प्रामुख्याने भारतामध्ये 18 प्रमुख दूध शेड्स, ओके, जे काही दिल्ली, मुंबई, कलकत्ता, चेन्नई या प्रमुख महानगरांमध्ये 18 प्रमुख दूध शेड्स जे आहेत ते उभारण्यात आलेले होते. या दूध शेडच्या माध्यमातून ज्या ठिकाणी दुधाची मागणी भरपूर आहे तर अशा प्रदेशामध्ये किंवा अशा क्षेत्रामध्ये ते दुग्ध पुरवठा करण्याचे कार्य या दूध शेडच्या माध्यमातून केल्या जात असे. सो असे सुरुवातीला 18 संपूर्ण भारतामध्ये हे उभारले गेलेले होते. ओके, सो त्यानंतर
दुसरा जो काही फेज आहे तर दुसऱ्या फेजमध्ये किंवा दुसऱ्या टप्प्याचा जो काही कालावधी आहे तो लक्षात ठेवा. 1981 ते 1985 यामध्ये जी काही दूध शेडची जी काही संख्या आहे ती 18 वरून 136पर्यंत करण्यात आलेली होती. आणि तिसरा जो काही टप्पा आहे तो 1985 ते 1996 या कालावधीमध्ये दुग्ध उत्पादनाच्या संदर्भाने या प्रकल्पांतर्गत तिसरा टप्पा राबवण्यात आलेला होता, ज्यामध्ये जी दूध शेडची जी संख्या आहे ती 1988-89 मध्ये एकंदरीतच याची संख्या 173वर, जी दुसऱ्या टप्प्यामध्ये 136 होती तर त्याची जी काही संख्या आहे ती 173पर्यंत करण्यात आलेली होती. यासोबतच जे काही दूध खरेदी किंवा बाजारपेठेसाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा जो काही विस्तार आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला होता. तसेच त्या पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी आणि सोबतच जे काही डेअरी सहकारी संस्था असतात त्यांना देखील एक महत्त्वपूर्ण इनिशिएटिव्ह त्यांच्यासाठी राबवण्यात आलेलं होतं, ज्या माध्यमातून जास्तीत जास्त दुग्ध उत्पादनाला चालना मिळेल. अशा पद्धतीने या कार्यक्रमाअंतर्गत जे काही पायाभूत सुविधांचा विकास आहे ते करण्यात आलेलं होतं. ओके. सो दुग्ध उत्पादनाच्या संदर्भाने व्हाईट रिव्होल्यूशन किंवा श्वेतक्रांती झालेली होती. सुरुवात कधी झाली होती तर 13 जानेवारी 1970. आता पर्यायामध्ये आपल्याला 13 जानेवारी 1970 न देता 1971, 1972, 1973 आणि 74 असं दिलेलं आहे. सो नियर बाय जर ॲन्सर आपण बघितलं तर 1971 या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके. आणि आयोगाने देखील हेच पर्याय दिलेला आहे. सो लक्षात ठेवा 1971 या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी कृषी उत्पादनाच्या संदर्भाने किंवा कृषी घटकाच्या संदर्भात जी काही वेगवेगळे क्रांती घडून आलेल्या आहेत तर त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारले गेलेलं होतं. इतरही जे काही कृषी उत्पादनाच्या बाबतीत जे क्रांती झालेल्या आहेत. ओके. सो रिव्होल्यूशन, ॲग्रिकल्चर रिव्होल्यूशन ज्याला आपण म्हणत असतो, सो त्याच्या बाबतीत आपल्याला काय दिसून येतं तर ब्लॅक रिव्होल्यूशन ज्याला आपण काळी क्रांती म्हणत असतो पेट्रोलियमच्या बाबतीत आहे. खनिज तेल उत्पादनाच्या संदर्भात निळी क्रांती, मत्स्य उत्पादनाच्या संदर्भात त्यानंतर ब्राऊन क्रांती. ओके. सो ब्राऊन रिव्होल्यूशन ज्याला आपण म्हणत असतो लेदरच्या संदर्भात आहे. गोल्डन रिव्होल्यूशन ओके ज्याला आपण सुवर्ण क्रांती, हे मुळात हनीच्या बाबतीत आणि सोबतच जे काही फ्रूट्स आहेत त्या फ्रूट्सच्या बाबतीत जी काही सुवर्ण क्रांती आहे ती घडून आलेली होती. अन्नधान्याच्या संदर्भात हरित क्रांती जी MS स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली आपल्या भारतामध्ये घडून आली होती. ग्रे क्रांती फर्टिलायझर्स अर्थात जी काही रासायनिक खते आहेत त्यांच्या बाबतीत हे जे काही ग्रे क्रांती आहे ती घडून आलेली होती. पिंक रिव्होल्यूशन ओनियन क्रांती, लाल जी क्रांती आहे किंवा रेड ज्याला रिव्होल्यूशन म्हटलं गेलेलं आहे हे टोमॅटो आणि मीठच्या बाबतीत मांस उत्पादनाच्या बाबतीत घडून आलेलं होतं. ओके. सिल्वर ईटच्या बाबतीत. ओके. व्हाईट रिव्होल्यूशन आताच आपण बघितलं डेअरी प्रोडक्ट्स किंवा मिल्कच्या बाबतीत. येलो रिव्होल्यूशन लक्षात ठेवा ऑइल सीड्सच्या बाबतीत. आणि एव्हरग्रीन रिव्होल्यूशन ओव्हरऑल डेव्हलपमेंट. ओके. सोशल जे काही वेगवेगळे कृषी उत्पादनासंदर्भात जी क्रांती आहे ते लक्षात ठेवायचं आहे. जोडायला स्वरूपात प्रश्न यावर विचारत असतो. ओके. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या भूगोलासंदर्भाने एकंदरीत महाराष्ट्र पठाराच्या संदर्भात प्रश्न विचारला गेलेला आहे. महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधणीसाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो. जांबा दगड, संगमरवरी दगड, त्यानंतर आहे ग्रॅनाइट दगड आणि बेसाल्ट दगड. सो कुठल्या दगडाचा वापर करून महाराष्ट्र पठाराच्या संदर्भाने महाराष्ट्र पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधणी केली जाते किंवा घर बांधणीसाठी कुठल्या दगडाचा वापर केला जातो असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. आता इझी कॅटेगरीमधला आपण प्रश्न म्हणू शकतो कारण आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्राचा जो पठार आहे ते ज्वालामुखीच्या उद्रेकातून जे भ्रंशमूलक पद्धतीने जो उद्रेक झालेला होता तर त्या उद्रेकातून या अग्निजन्य खडकापासून ओके सो बेसाल्ट या अग्निजन्य खडकापासून एकंदरीतच या पठाराची निर्मिती झालेली आहे आणि या बेसाल्ट दगडापासूनच ग्रामीण भागामध्ये घर बांधणी केली जाते. ओके. सो महाराष्ट्राच्या बाबतीत दख्खनच्या पठारावर ग्रामीण भागामध्ये घरबांधणी कोणत्या दगडाचा वापर केला जातो तर बेसाल्ट खडक ओके किंवा बेसाल्ट दगड. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. आता इतर जे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे त्यावरून लक्षात ठेवायचं आहे की 70 दशलक्ष वर्षापूर्वी भ्रंशमूलक पद्धतीने ज्वालामुखीचा उद्रेक होऊन आणि लाव्हारसाच्या संचयनाने या महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे. एकंदरीतच बेसाल्ट या अग्निजन्य खडकामुळे या महाराष्ट्र पठाराची जी काही निर्मिती आहे ती झालेली आहे. महाराष्ट्रातील जे काही एकूण क्षेत्रफळ आहेत त्यापैकी 90% सुमारे 90% जे काही क्षेत्रफळ आहे ते व्यापलेलं आहे. पश्चिमेस सह्याद्री पर्वतापासून ओके सो पश्चिमेस सह्याद्री पर्वतापासून या ठिकाणी सह्याद्री पर्वतापासून तर पूर्वेकडे
चिरोल टेकड्यापर्यंत. ओके, सो चिरोल टेकड्यापर्यंत असा एकंदरीत महाराष्ट्र पठाराचा जो काही विस्तार आहे तो झालेला आहे. आता पूर्व पश्चिम विस्तार जर आपण बघितलं तर या ठिकाणी दिलेलं आहे 750. ओके, सो 750 किलोमीटर रुंदीचा आपल्याला हा जे काही पूर्व पश्चिम विस्तार आहे तो दिसून येतो. आणि उत्तर दक्षिण विस्तार, सो उत्तर दक्षिण विस्ताराच्या संदर्भाने लक्षात ठेवायचं आहे, उत्तरेकडे सातपुडा पर्वतरांग. ओके, सो उत्तरेस सातपुडा पर्वतरांग तर दक्षिणेस कोल्हापूर पर्यंत. ओके, सो कोल्हापूरच्या तिलादीपर्यंत 700 किलोमीटर लांबीचा जो काही उत्तर दक्षिण विस्तार आहे तर या महाराष्ट्र पठाराची आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो पूर्व पश्चिम लांबी 750 किलोमीटर रुंदीचा आणि उत्तर दक्षिण लांबी जी आहे ती 700 किलोमीटर लांबीचं जे काही विस्तार आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे. महाराष्ट्र पठाराने जे काही एकूण क्षेत्रफळापैकी किंवा महाराष्ट्राचे जे काही पठाराचे जे काही एकूण क्षेत्रफळ आहे 276 लाख हेक्टर, अर्थात काय तर 2.76 लाख चौरस किलोमीटर इतका क्षेत्रफळ या महाराष्ट्र पठाराने व्यापलेलं आहे. ज्वालामुखीच्या भेगीय उद्रेकातून बाहेर जे लावारस आलेले होते तर त्या एकमेकांच्या जे काही थर आहेत. ओके, सो लावारसाचे जे काही थर आहेत ते एकमेकांवर साचून सुमारे 70 थर. ओके, सो फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे आणि आयोगाने यावर प्रश्न विचारलेला आहे की किती थरांवरून किंवा किती थरांच्या निर्मितीने एकंदरीत महाराष्ट्राच्या दख्खन पठाराची निर्मिती झालेली आहे, अशा पद्धतीचा प्रश्न विचारला गेलेला आहे. सो लक्षात ठेवायचे 40 थरांचा लावारसाचे जे काही जे एकमेकांवर साचलेले जे थर आहे तसे सुमारे 40 थरांचे म्हणून या पठाराची निर्मिती झालेली आहे. या पठाराच्या रचनेला डेक्कन ट्रॅप देखील म्हटला जातो. ओके, सो महत्त्वाचं आहे, या पठाराला डेक्कन ट्रॅप देखील म्हटला जातो आहे. आता या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे या पठाराच्या जी काही लावारसाची जी जाडी आहे. ओके, सो या थरांची जी जाडी आहे ती पश्चिमेकडे सर्वाधिक आहे. ओके, सो पश्चिमेकडे सर्वाधिक आपल्याला दिसून येतो सह्याद्री पर्वतांमध्ये, तर पूर्वेला ती विदर्भाकडे कमी कमी होत जाते. ओके, सो पश्चिमेकडे या लावारसाची जी जाडी आहे ती जास्त आहे, मात्र पूर्वेकडे जाताना या पठाराची जी काही जाडी आहे ती कमी कमी होताना आपल्याला दिसून येतो आहे. त्यामुळे याची उंचीही पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी कमी होत जाते. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा, या पठाराची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी कमी होत जातो असा स्वरूपातला जर विधानात्मक प्रश्न आला तर ते योग्य असणार आहे. म्हणजेच पठाराचा उतार हा पूर्वेकडे किंवा आग्नेयेकडे असल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो महाराष्ट्राच्या पठारासंदर्भाने जी काही परीक्षाभिमुख माहिती होती ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे लोकसंख्येच्या संदर्भाने किंवा लोकसंख्या या विषयाअंतर्गत जे काही प्रश्न विचारले गेलेले आहे. ओके, सो भारतातील वेगवेगळे राज्य आणि त्या राज्यांमध्ये लोकसंख्येची घनता कशी आहे त्या संदर्भाने जोडला स्वरूपात प्रश्न विचारला गेलेला आहे. हरियाणा, त्यानंतर आहे हिमाचल प्रदेश, झारखंड, बिहार. ओके, आता आपल्याला माहीतच असेल की जेव्हा आपण लोकसंख्येचा अभ्यास करतो तर त्यामध्ये लोकसंख्येची जी घनता आहे तर एकूण क्षेत्रफळामध्ये जी काही लोकसंख्येची घनता काढताना त्या क्षेत्रफळामध्ये किती लोक आढळतात. ओके, त्यानुसार आपण लोकसंख्येची घनता काढत असतो. ओके, सो या ठिकाणी भारताच्या संदर्भाने जेव्हा आपण लोकसंख्येची घनता विचारात घेतो तर सर्वाधिक लोकसंख्येची घनता कुठल्या राज्यामध्ये दिसून येतो तर बिहार या राज्यामध्ये आपल्याला दिसून येतो. सो बिहारच्या बाबतीत आपल्याला माहीतच आहे की बिहार या राज्यामध्ये जी लोकसंख्येची घनता आहे ती 1106 एवढी लोकसंख्येची घनता आपल्याला दिसून येतो. ओके, आणि ओव्हरऑल जर विचार केला तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये, त्यानंतर चंदीगड. ओके, सो दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये लोकसंख्येची जी घनता आहे ती 11,320 इतकी लोकसंख्येची घनता आपल्याला दिसून येतो. त्यानंतर चंदीगड 9,258 आणि त्यानंतर तिसऱ्या स्थानी आहे बिहार एकूणात. आणि राज्यांच्या बाबतीत जर विचार केला तर बिहार हे प्रथम क्रमांकावर आहे. ओके, त्यानंतर झारखंड लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी झारखंडमध्ये लोकसंख्येची जी घनता आहे ती 414 इतकी लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे हिमाचल प्रदेशमध्ये 123 आणि हरियाणामध्ये. ओके, सो हरियाणामध्ये 573. सो अशा पद्धतीने या ठिकाणी जर आपण योग्य जुळवल्या तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 आपल्याला मिळतो आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो परत एकदा लक्षात ठेवा, हरियाणाची जी काही लोकसंख्येची घनता आहे ती 573 आहे, हिमाचल प्रदेशची लोकसंख्येची घनता 123, झारखंडची लोकसंख्येची घनता आहे 414 आणि बिहारचं सर्वांना माहीत असेल 1106. ओके, आता लोकसंख्येच्या घनतेसंदर्भाने या ठिकाणी हे चार्ट दिलेलं आहे ते तुम्ही चार्ट बाय करू शकता. 2011च्या जनगणनेनुसार भारताची ओव्हरऑल जी लोकसंख्येची घनता आहे ती किती आहे तर 382 दर चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये 382 लोक आढळतात असं आपण म्हणू शकतो. ओके, सो 2011नुसार
लोकसंख्येची घनता भारताच्या बाबतीत 382 आहे, तर तीच 2001मध्ये किती होती, तर 324 होती. वाढ कितीने झालेली आहे, तर 56. ओके, सो 56 पॉईंटने वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येतो. सर्वाधिक आपण बघितलेलं आहे, सर्वात कमी लोकसंख्येची घनता कुठल्या राज्यामध्ये दिसून येतात, तर अरुणाचल प्रदेशमध्ये. त्यानंतर आहे अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशामध्ये 46, मिझोराममध्ये 52. ओके, सो अरुणाचल प्रदेश, अंदमान निकोबार आणि मिझोराम. अरुणाचल प्रदेशमध्ये 17, अंदमान निकोबार 46 आणि मिझोराममध्ये 52. ओके, सो किमान 3 हे जे काही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत ते लक्षात ठेवा. त्यानंतर आहे सिक्कीम 86, त्यानंतर 5व्या स्थानी आहे नागालँड 119. ओके, सो हे जे काही 5 राज्य आहेत ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे पर्वत शिखरे आहेत त्या पर्वत शिखरांच्या उंचीनुसार आपल्याला योग्य जोडी लावायची आहे, ज्यामध्ये मांगीतुंगी, त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी आणि साल्हेर दिलेलं आहे. ओके, आता हे जे काही पर्वत शिखरे आहेत, तर महाराष्ट्राचे जे काही सह्याद्री पर्वत आहे, तर या सह्याद्री पर्वताच्या संदर्भाने आपल्याला जे काही महत्त्वाचे पर्वत शिखरे आहेत तर त्या सह्याद्री पर्वताच्या पर्वतरांग जी आहे तर त्या पर्वतरांगेमध्ये स्थित असल्याचे दिसून येतो. महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वताची जी सरासरी उंची आहे ती 900 मीटर आहे, परंतु हे जे काही महाराष्ट्र पठाराची या सह्याद्री पर्वताचा जो काही सलग एकसारखा जी उंची आहे ती सलग नसून उत्तरेकडे ही अधिक उंचीची असल्याचे दिसून येतो. ओके, सो तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं, तर उत्तरेकडे या सह्याद्री पर्वताची जी उंची आहे ती अधिक आहे, मात्र दक्षिणेकडे जाताना या सह्याद्री पर्वताची जी उंची आहे ती कमी कमी होत जाते. आणि सह्याद्री पर्वतातील सर्वोच्च पर्वत शिखर कुठला आहे, तर कळसुबाई, ज्याची उंची आहे 1646 मीटर. ओके, इतरही जे काही महत्त्वाचे पर्वत शिखर आहेत त्यांची उंची देखील आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे आणि त्यावरूनच हे प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. कळसुबाई 1646 मीटर, जिल्हा लक्षात ठेवा अहिल्यानगर. ओके, सो अहमदनगर झालेलं आहे, सो या ठिकाणी अहिल्यानगर. त्यानंतर आहे साल्हेर 1567 मीटर आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे महाबळेश्वर 1438 मीटरची उंची या महाबळेश्वर या शिखराची आहे, सातारा जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर हरिश्चंद्रगड, ओके, 1424 मीटर उंचीची ही शिखर आहे, परत अहिल्यानगर या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आहे. त्यानंतर सप्तशृंगी 1416 मीटर उंचीची नाशिक जिल्ह्यामध्ये. त्यानंतर तोरणा राजगड पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येतात. तोरणाची उंची आहे 1404 आणि राजगड या पर्वत शिखराची उंची आहे 1376. आणि त्र्यंबकेश्वर, ओके, सो ज्या त्र्यंबकेश्वरच्या जे काही त्र्यंबकेश्वर या पर्वत शिखरावरूनच जी काही गोदावरी नदी आहे या गोदावरी नदीचा उगम होतो, आपण अभ्यासात असतो. ओके, सो त्याची जी काही उंची आहे ती 1304 मीटर आहे. ओके, सो या ठिकाणी हे जे काही त्र्यंबकेश्वर आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे. सो अशा पद्धतीने या ठिकाणी पर्वत शिखरांची उंची दिलेली आहे आणि एकंदरीत कुठल्या जिल्ह्यामध्ये दिसून येतात ते दिलेलं आहे. सो आता या ठिकाणी जे दिलेलं आहे त्यामध्ये साल्हेर दिलेलं आहे. सो साल्हेर आपल्याला माहीत आहे 1567 मीटर. ओके, सो साल्हेरला 1 नंबरची जोडी. जर आपण डला 1 नंबरची जोडी लावली तर डला 1 नंबरची जोडी असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 या एकमेव पर्यायामध्ये आपल्याला दिसून येतो आणि पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर आपण काढू शकतो. ओके, त्यानंतर आहे सप्तशृंगी नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, याची उंची 1416. ओके, सो सप्तशृंगी आहे 1416, सीला 2 नंबरची जोडी. त्यानंतर आहे त्र्यंबकेश्वर, परत नाशिक जिल्ह्यामध्ये आहे 1304 मीटर उंचीची, सो 1304. सो 2ला 3 नंबरची जोडी आणि अला 4 नंबरची जोडी. मांगीतुंगी लक्षात ठेवा 1100 मीटर उंची ही मांगीतुंगी जी काही पर्वत शिखर आहे ती आपल्याला दिसून येतो. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे कोकण रेल्वेच्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आणि जी टॉपिक आहे ते आहे वाहतूक आणि दळणवळण. ओके, सो हे महत्त्वाचं आहे. वाहतूक व दळणवळण या टॉपिक अंतर्गत आयोगाने कंबाईनच्या पूर्वपरीक्षेत हे प्रश्न विचारलेले आहे. रोरो वाहतुकीची सेवा सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली असा एकंदरीत प्रश्न आहे. ओके, सो जे काही रोरो वाहतुकीची जी सेवा आहे ती कोणत्या रेल्वे मार्गावर झालेली आहे असा एकंदरीत प्रश्न आहे. उत्तर पूर्व सीमांत रेल्वे मार्ग, त्यानंतर आहे दक्षिण रेल्वे मार्ग, कोकण रेल्वे मार्ग आणि पूर्व रेल्वे मार्ग. ओके, सो कुठल्या रेल्वे मार्गावर ही रोरो वाहतुकीची सेवा सुरू करण्यात आलेली आहे. आता रोरो वाहतुकीची सेवा म्हणजे काय ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो या ठिकाणी बघू शकता हे जे काही ट्रक्स आहेत तर या ट्रेनमध्ये कशा पद्धतीने असेंबल नाही तर ते जे काही मालवाहू ट्रक आहेत तर त्या ट्रकना या ट्रेनच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी
नेण्याचं कार्य जेव्हा केलं जातं तर त्यालाच रो रो वाहतुकीची सेवा किंवा रो रो सेवा म्हटला जातो आहे. ओके, सो त्याला इंग्लिशमध्ये रोल ऑन रोल ऑफ. ओके, सो रोल ऑन रोल ऑफ अशा पद्धतीने म्हटलं गेलेलं आहे. सो यामध्ये या ट्रक्समध्ये सामान वगैरे असतं, तर त्या ट्रकमधून वाहतुकीच्या मार्गाने किंवा महामार्गाच्या मार्गाने नेता ते ट्रेनच्या मार्गाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे काही त्या ट्रक अंतर्गत जे सामान असतो किंवा तर ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेला जातो आहे, तर त्यालाच रो रो वाहतुकीची सेवा म्हटला जातो. ओके, सो लक्षात ठेवायचं रोल ऑन रोल ऑफ. आता सर्वप्रथम भारतात सर्वप्रथम कोकण रेल्वेने 1999मध्ये या रो रो सेवेची सुरुवात केलेली आहे आणि यामुळेच या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 कोकण रेल्वे मार्ग. या कोकण रेल्वे मार्गावर 1999मध्ये पहिल्यांदा ही रो रो सेवा सुरू करण्यात आलेली आहे. याच्यामुळे काय होतं तर ट्रक चालकांचा वेळ वाचतो आणि पैसा या दोन्हींची बचत होतात. कारण जे महामार्गाच्या माध्यमातून ज्यामध्ये ट्रॅफिक वगैरे भरपूर असतात, तर त्याऐवजी जेव्हा ट्रेनच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेला जातो, तर त्यामध्ये ट्रक चालकांचा वेळ आणि पैसा देखील पैशाची किंवा त्यासाठी जो काही इंधन लागतो त्याची बचत होतो आहे. ओके, सो त्यामुळे हे एकंदरीतच या रो रो सेवेची जी काही संकल्पना आहे ती यासाठी उदयास आलेली आहे. ओके, आता कोकण रेल्वेच्या बाबतीत इतर जे काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो कोकण रेल्वे कॉर्पोरेशनद्वारे ही जी काही कोकण रेल्वे आहे ती नियंत्रित किंवा चालवली जाते. मुख्यालय कुठं आहे तर नवी मुंबई. ओके, CBD बेलापूर या ठिकाणी जे मुख्यालय आहे ते स्थित आहे. पहिली जी काही पॅसेंजर ट्रेन आहे ती या कोकण रेल्वेवर कधी सुरू करण्यात आलेली होती तर 20 मार्च 1993ला. ओके, सो लक्षात ठेवा उडुपी आणि मंगलोर या दरम्यान कोकण रेल्वेच्या मार्गावर ही जी काही पहिली पॅसेंजर सेवा सुरू करण्यात आलेली होती. 26 जानेवारी 1998ला या रेल्वेचे काम पूर्ण होऊन राष्ट्रास अर्पण करण्यात आलेले आहे. ओके, कोकण रेल्वेवर उक्षी आणि भोके या स्टेशन दरम्यान 6.5 किलोमीटर लांबीचा जे काही करबुडे बोगदा आहे हे सर्वात लांबीचे. ओके, या कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा म्हणून देखील ओळखला जातो. ओके, सो लक्षात ठेवा 6.5 किलोमीटरचे जे काही बोगदा आहे करबुडे बोगदा हे या कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा म्हणून ओळखले जातो आहे. रो रो सेवा आताच आपण बघितलेलं आहे, ज्याला रोल ऑन रोल ऑफ म्हटलं गेलेलं आहे. ओके, 1999मध्ये याची सुरुवात झालेली आहे. सो कदाचित पुढच्या वेळेस सुरुवात कधी झाली असा जर प्रश्न विचारला तर ते आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. आता इतर जे काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे, रेल्वे प्रकल्प कोकण रेल्वे प्रकल्प मार्च 1990मध्ये सुरू झालेले आहे. त्यानंतर याचे जे काही काम जे कधी पूर्ण झाले तर 26 जानेवारी 1998ला हे जे काही कोकण रेल्वेचे काम पूर्ण होऊन राष्ट्रास समर्पित करण्यात आलेलं आहे. ओके, जो कोकण रेल्वे मार्ग रोहा आणि मंगलोर या 2 स्टेशन दरम्यान आहे. एकूण लांबी जर विचारलेली असेल तर 741 किलोमीटरची लांबी आपल्याला दिसून येतो. तर महाराष्ट्रामध्ये या कोकण रेल्वेची लांबी आहे 382 किलोमीटर. ओके, मोठे पूल जवळपास 179 तर बोगदे 92 आणि लांब बोगदा या कोकण रेल्वेतील लांब बोगदा आहे करबुडेजवळ 6.5 किलोमीटरचा. ओके, सो अशा पद्धतीने हे देखील लक्षात ठेवा. आणि उंच पूल जर विचारला तर 65 मीटरचा उंच पूल रत्नागिरीजवळ पानवड या नदीवर आपल्याला दिसून येतो. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी कोकण रेल्वेच्या बाबतीत हे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन किंवा परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन आहे ते आपण बघितलेलं आहे. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे कोकण रेल्वे मार्ग. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे पर्यटन स्थळे आणि एकंदरीतच ते कुठल्या राज्यामध्ये आढळतात या संदर्भाने जोड्या स्वरूपात प्रश्न आहे आणि भारताच्या संदर्भाने हे प्रश्न भारताच्या भूगोलाच्या अंतर्गत येणारा टॉपिक आपण म्हणू शकतो. सो राज्य दिलेलं आहे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि हरियाणा. आणि दुसरीकडे पर्यटन स्थळामध्ये दिलेलं आहे तरण तारण, बाबा बकाला, अंबाला भटकाल सरोवर, त्यानंतर अवंतीपूर, अलची गोंपा आणि त्रिलोकनाथ नैनादेवी. ओके, सो एकंदरीत हे जे काही पर्यटन स्थळे आहेत तर आपल्याला काय दिसून येतो तर अंबाला तुम्हाला माहीत असेल की अंबाला हे डिफेन्सच्या बाबतीत न्यूजमध्ये किंवा चर्चेत असतो. ओके, कारण अंबाला या ठिकाणी एअरबेस आहे. ओके, सो त्या ठिकाणी त्यामुळे हे जे काही अंबाला हे ठिकाण आहे ते चर्चेमध्ये असतो आणि ते कुठं आहे तर हरियाणा या राज्यामध्ये आहे. ओके, सो हरियाणा या राज्यामध्ये जर अंबाला असेल तर आपल्याला माहीत आहे की अंबाला हे ठिकाण हरियाणा या राज्यामध्ये आहे. सो डीला 2 नंबरची जोडी. आता डीला 2 नंबरची जोडी आपण जर लावली तर आपल्याला 2 पर्याय आपण एलिमिनेट करू शकतो, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. सो आपल्याकडे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 शिल्लक आहे. त्यानंतर आहे बाबा बकाला. ओके, सो बाबा बकाला जे पंजाबमधील तरण तारण या ठिकाणी आहे. ओके, सो बाबा बकाला पंजाबमधील तरण तारण
या ठिकाणी हे पर्यटन स्थळ आहे. त्यानंतर आहे अलच्ची गोंपा. ओके, जम्मू काश्मीरमधील जे काही अवंतीपूर शहर आहे किंवा अवंतीपूर जिल्हा आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला अलच्ची गोंपा नावाचे जे काही पर्यटन स्थळ आहे ते आपल्याला दिसून येतो. सो जम्मू काश्मीरमधील अवंतीपुरा, सो अला 3 नंबरची जोडी. आणि हिमाचल प्रदेशमध्ये आपल्याला नैना देवी. ओके, सो त्रिलोकनाथ या ठिकाणी नैना देवी या मंदिर किंवा एकंदरीतच देवीचे मंदिर आहे. सो हिमाचल प्रदेशमध्ये आपल्याला दिसून येतो. सो हे लक्षात ठेवा. बोला 4 नंबरची जोडी. सो अला 3, बोला 4, कला 2. ओके, सो म्हणजेच सीला 1 आणि डला 2. ओके, सो 3, 4, 1, 2 असा असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हेच या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने पर्यटन स्थळावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे चॅम्पियन आणि सेट. ओके, सो चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलाचे किती प्रमुख प्रकार आहेत, असा एकंदरीत प्रश्न आहे. 6, 5, 4, 3. आता चॅम्पियन आणि सेट यांनी 1968मध्ये महाराष्ट्राच्या पर्यावरणासंदर्भात किंवा वनांसंदर्भात जे काही अभ्यास केलेला होता, तर त्यानुसार आपल्याला काय दिसून येतं, तर 6 प्रकारचे प्रमुख जंगले आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून येतात. ओके, सो त्यामुळे या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1. ओके, सो 6 प्रकारचे जे काही विभाजन आहे, वर्गीकरण आहे, ते या चॅम्पियन आणि सेट यांनी केलेलं आहे. ओके, आता या संदर्भात जी काही माहिती आहे ते एका रिसर्च पेपरमध्ये दिलेलं होतं. ओके, सो फॉरेस्ट टाईप इन इंडिया अँड महाराष्ट्र. सो चॅम्पियन आणि सेट सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन यानुसार जी 1968मध्ये गठीत किंवा 1968मध्ये संकल्पना किंवा यांनी ही जी काही वर्गीकरणाची जी संकल्पना आहे ती दिलेली होती. सो यानुसार जे महाराष्ट्राचे किंवा भारताचे जे काही क्लासिफिकेशन आहे ते 6 मेजर ग्रुपमध्ये करण्यात आलेलं आहे. ओके, सो महाराष्ट्राच्या बाबतीत आणि भारताच्या बाबतीत देखील 6 प्रकारे किंवा 6 या वर्गीकरणाचे प्रकारानुसार ते जंगलाचे प्रमुख प्रकार केलेलं होतं. ओके, सो 6 मेजर ग्रुप. ओके, सो 6 मुख्य प्रकार आणि त्याचे 16 इतर ग्रुपमध्ये डिवायडेशन झालेलं होतं, ज्यामध्ये कोनिफेरस फॉरेस्ट, ब्रॉड लीव्ह फॉरेस्ट, एव्हरग्रीन फॉरेस्ट, डेसिड्युअस फॉरेस्ट आणि थोर्न फॉरेस्ट तसेच मँग्रो फॉरेस्ट. ओके, सो मँग्रोव्ज ज्याला आपण खारफुटीचे वने म्हणतो. ओके, सो हे या ठिकाणी दिलेलं आहे. उष्णकटिबंधीय सदाहरित वने, उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने, उष्णकटिबंधीय सदाहरित वने, आर्द्र पानझडी वने, वृक्ष पानझडी वने आणि खारफुटीचे वने. सो अशा पद्धतीने जे काही वर्गीकरण आहे ते आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या वनांच्या बाबतीत आपल्याला दिसून येत आहे. आता इतर जे काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या. सर्वाधिक वनांचा प्रादेशिक विभाग विदर्भ, सर्वात कमी वनांचा प्रादेशिक विभाग कुठला आहे तर मराठवाडा. ओके, त्यानंतर सर्वाधिक वनांचा प्रशासकीय विभाग कुठला आहे तर नागपूर, कमी वनांचा प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर, सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारा जिल्हा आहे गडचिरोली. प्रमाणानुसार सर्वाधिक वनांचे प्रमाण आहे आणि एकंदरीतच सर्वाधिक वन असणारा जो जिल्हा देखील गडचिरोली आहे. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा. सर्वाधिक असणारा वनांचं प्रमाण आणि सर्वाधिक वन असणारा जिल्हा गडचिरोली. सर्वात कमी वनांचा जिल्हा मुंबई शहर आणि कमी वनांचे प्रमाण असणारा जिल्हा आहे लातूर किंवा धाराशिव. ओके, सो हे जे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या. ओके, सो पर्याय क्रमांक 1 अर्थात 6 प्रकारचे वर्गीकरण या चॅम्पियन आणि सेट यांनी राज्याच्या आणि भारताच्या जंगलांचे भारतातील जे काही जंगल आहेत त्याचे केलेले आहे. ओके, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणते शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारीत सलग 3 वेळा 2019 ते 2023 या स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. आता खरं तर हे करंटच्या अँगलने प्रश्न विचारला गेलेला होता, मात्र भूगोल या सेक्शनअंतर्गत या ठिकाणी जे 10 प्रश्न 2023मध्ये विचारला गेलेला होता. ओके, सो 10 भूगोलाचे प्रश्न होते, त्यापैकी 9वा प्रश्न त्या ठिकाणी या स्वच्छ क्रमवारीच्या बाबतीत किंवा जे काही स्वच्छ शहरच्या बाबतीत जो काही अहवाल पब्लिश झालेला होता तर त्या संदर्भाने या ठिकाणी करंटच्या दृष्टिकोनातून हे प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो ते देखील आपण या ठिकाणी घेऊया. आता प्रश्नात काय विचारलेलं आहे तर भारतातील कोणते शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारीत सलग 3 वेळा 2019, 20 आणि 21 स्वच्छ शहर म्हणून घोषित झालेलं आहे. इंदोर, पुणे, मुंबई की सुरत. ओके, सो या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय क्रमांक 1 इंदोर. ओके, सो इंदोर हे जे काही शहर आहे ते सलग 3दा 19, 20 आणि 21 या 3 वर्षामध्ये, त्यानंतर 22, 23 या दरम्यान देखील
हे शहर स्वच्छ क्रमवारीमध्ये सर्वोत्तम शहर ठरलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी हे दिलेलं आहे स्वच्छ सर्वेक्षण 2023नुसार. सो या ठिकाणी स्वच्छ सर्वेक्षण 2022नुसार सलग 6व्या वर्षी इंदोर हे भारतातील सर्वात स्वच्छ शहर ठरलेलं होतं. ओके, 2016पासून हे सुरू झालेलं आहे, मात्र 2019 20-21 या दरम्यानचं विचारलेलं आहे. ओके, सो त्यामुळे इंदोर हेच ठरणार आहे किंवा हेच या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सो सलग 6व्या वर्षी इंदोर भारतातील सर्वात स्वच्छ शहर ठरलेलं आहे. भारतातील पहिले 7 तारांकित कचरामुक्त शहर देखील आहे. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा. जर प्रश्न आला की भारतातील 7 तारांकित, ओके, सो 7 स्टार ज्याला आपण म्हणत असतो, सो 7 स्टार सिटी, ओके, स्वच्छतेच्या बाबतीत 7 स्टार कचरामुक्त सिटी कुठला आहे, तर हे देखील इंदोर हे शहर ठरलेलं आहे. ओके, सो मध्य प्रदेशातील इंदोर हे शहर लक्षात ठेवायचं आहे. आता ही जी काही स्वच्छता क्रमवारी आहे ती कोणत्या मंत्रालयातर्फे जाहीर केला जातो, तर 2016पासून केंद्रीय शहरी व गृहनिर्माण मंत्रालय, ओके, सो मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स या मंत्रालयातर्फे 2016पासून ही स्वच्छ सर्वेक्षण दरवर्षी आयोजित केली जाते. आता अलीकडच्या काळामध्ये 2023चा जो काही स्वच्छ सर्वेक्षण अहवाल जे आहे तो प्रकाशित झालेला होता आणि त्यानुसार येणाऱ्या एक्झाम्समध्ये आपल्याला जी काही महत्त्वपूर्ण माहिती आहे ते असणे अपेक्षित आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2023 थीम काय होते, तर वेस्ट टू वेल्थ. ओके, सो वेस्ट टू वेल्थ हे या 2023च्या स्वच्छ सर्वेक्षण 2023ची थीम होती. यंदा अर्थात 2023मध्ये स्वच्छ शहराच्या बाबतीत पुरस्कारामध्ये संयुक्त विजेत्यांना गौरवण्यात आले. अर्थात काय, तर याआधी फक्त एकमेव शहर हे स्वच्छ सर्वेक्षणामध्ये प्रथम क्रमांकावर येत होते. मात्र 2023च्या अहवालामध्ये किंवा 2023च्या या स्वच्छ सर्वेक्षण 2023नुसार संयुक्तपणे इंदोर व सुरत, ओके, सो मध्य प्रदेशातील इंदोर आणि गुजरातमधील सुरत या शहराला प्रथम क्रमांक देण्यात आलेला आहे. ओके, सो संयुक्तपणे प्रथम क्रमांक देण्यात आलेला आहे. ओके, सो सलग 6 वर्षी एकट्याने अव्वल स्थान पटकावलेलं होतं. ओके, सो मागेच आपण बघितलेलं आहे की सलग 6 वर्षी इंदोर हे शहर एकट्याने प्रथम स्थान पटकावलेलं होतं. मात्र 2023मध्ये सातव्यांदा म्हणू शकतो की 7व्यांदा हेच शहर अर्थात इंदोर हे शहर प्रथम स्थानी राहिलेलं आहे आणि सोबतच सुरत हे देखील यावर्षी अव्वल स्थान पटकावलेलं आहे. ओके, आता 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरांचा बाबतीत विचार केला तर 3ही शहर, पहिले, दुसरे आणि तिसरे 3ही शहर आपल्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. सासवड, पाटण आणि लोणावळा. ओके, सो हे महाराष्ट्रातील 3 शहर हे 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरांच्या बाबतीत स्वच्छ सर्वेक्षण या अंतर्गत पहिले 3 शहर आपण म्हणू शकतो. ओके, सो प्रथम 3 क्रमांक या शहरांनी पटकावलेला आहे. कंटोन्मेंट बोर्डच्या बाबतीत स्वच्छ कंटोन्मेंट बोर्ड कुठल्या कंटोन्मेंट बोर्डला मिळालेला आहे, तर मध्य प्रदेशातील महू कंटोन्मेंट बोर्डला सर्वात स्वच्छ कंटोन्मेंट बोर्ड या पुरस्कार किंवा हा जो काही दर्जा आहे तो मिळालेला आहे. राज्यांच्या बाबतीत कुठल्या राज्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेली आहे, तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. ओके, लक्षात ठेवा महाराष्ट्र पहिल्या स्थानी आहे, त्यामुळे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. सो महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 3 राज्यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2023मध्ये पहिले स्थान पटकावलेलं आहे. ओके, सो पहिले 3 स्थान हे लक्षात ठेवायचं आहे. सोर्स काय, तर PIB. ओके, सो PIBवरून हे जे काही डेटा आहे ते घेण्यात आलेलं आहे. पुढे जाऊयात. त्यानंतरचा प्रश्न आहे औष्णिक वीज निर्मिती केंद्रासंदर्भाने एकंदरीत जोड्याला स्वरूपात प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि ऊर्जा साधने, महाराष्ट्राची जी काही ऊर्जा साधने आहेत त्या संदर्भाने त्या प्रकरणाअंतर्गत हे जे काही प्रश्न आहे त्या आयोगाने आपल्याला विचारलेला आहे. औष्णिक वीज निर्मिती केंद्र कोराडी, पारस, उरण, फेकरी. दुसरीकडे दिलेलं आहे ठाणे, नागपूर, जळगाव, अकोला. सो कुठल्या जिल्ह्यामध्ये जे काही औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहेत ते आढळतात असा एकंदरीत प्रश्न आहे. सो या ठिकाणी हे जे काही प्रश्न आहे ते कॅन्सल केलेलं आहे. का कॅन्सल केलेलं आहे ते आपण बघणार आहोत. कोराडी हे जे काही औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे ते कुठं आहे, तर आपल्याला माहीत आहे की नागपूर या ठिकाणी कोराडी हे जे काही वीज निर्मिती केंद्र आहे ते आपल्याला दिसून येतात. ओके, सो कोराडी, नागपूर या ठिकाणी. त्यानंतर आहे पारस कुठं आहे, तर पारस आपल्याला अकोला या जिल्ह्यामध्ये दिसून येतो. ओके, सो पारस अकोला जिल्ह्यात आहे. त्यानंतर आहे उरण कुठं आहे, तर उरण आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये दिसून येतो. ओके, सो उरण हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. आणि फेकरी
ओके. सो फेकरी कुठं आहे तर भुसावळ अर्थात जळगाव जिल्ह्यामध्ये. ओके. सो फेकरी, जळगाव, पारस, अकोला आणि उरण. आता उरण कुठं आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे. ओके. सो रायगडमध्ये आहे. मात्र या ठिकाणी ठाणे दिलेलं आहे आणि त्यामुळे आयोगाला हे जे काही प्रश्न आहे ते कॅन्सल करावे लागलेलं आहे. ओके. सो उरण हे जे काही औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे ते कुठं आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यामुळेच जे काही प्रश्न आहे ते कॅन्सल झालेलं आहे. ओके. सो या ठिकाणी लक्षात ठेवायचं, उरण रायगड, पारस अकोला, कोराडी नागपूर, फेकरी जळगाव, इतरही जे विद्युत निर्मिती केंद्र आहेत जे चोला ठाणे, त्यानंतर आहे तुगरे मुंबई, एकलहरे नाशिक, परळी बीजमध्ये आहे. ओके. सो परळीची जे काही औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे ते बीड या जिल्ह्यामध्ये दिसून येतो. फेकरी भुसावळ, पारस अकोला, कोराडी खापरखेडा नागपूर या जिल्ह्यामध्ये, दुर्गापूर आणि बल्लारपूर औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे चंद्रपूर या जिल्ह्यात, डहाणू ठाणे. ओके. अणुकेंद्र आहे तारापूर हे ठाणे जिल्ह्यामध्ये दिसून येतो. उरण रायगड. ओके. सो हे जे काही महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे ते आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे कारण सातत्याने यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आता मॅपमध्ये देखील हे तुम्ही बघू शकता. ओके. सो खापरखेडा, कोराडी नागपूर जिल्ह्यामध्ये आहे, पारस अकोला, फेकरी जळगाव, एकलहरे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, त्यानंतर आहे उरण रायगड जिल्ह्यामध्ये, डहाणू पालघर जिल्ह्यामध्ये आहे. ओके. सो हे देखील लक्षात ठेवा. तारापूर हे देखील पालघर ठाणे. ओके. सो अलीकडे ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर जिल्ह्यात जे नवीन निर्माण झालं त्या ठिकाणी तारापूर हे जे काही अणुऊर्जा प्रकल्प आपल्याला दिसून येतो आहे. सो अशा पद्धतीने या औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या बाबतीत आयोगाने जोडायला हवा स्वरूपात प्रश्न विचारलेला होता. पुढे जाऊयात. आता या लेक्चरमधील हे जे काही प्रश्न आहे ते शेवटचा प्रश्न असणार आहे. भारतातील भूगोलाच्या संदर्भाने जे काही पर्वत पठार जे आहे तर त्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की भारतातील जे काही रायलसीमा पठार आहे तर रायलसीमा पठाराचे स्थान कुठे आहे असा एकंदरीत प्रश्न आहे. कर्नाटक पठाराच्या उत्तरेला, कर्नाटक पठाराच्या पश्चिमेला, कर्नाटक पठाराच्या दक्षिणेला की कर्नाटक पठाराच्या पूर्वेला. ओके. आयोगाने पहिल्या ॲन्सर कीनुसार या प्रश्नाचं जे काही ॲन्सर आहे ते पश्चिमेला दिलेलं होतं. ओके. सो कर्नाटक पठाराच्या पश्चिमेला दिलेलं होतं, मात्र दुसऱ्या ॲन्सर कीनुसार पूर्वेला दिलेलं आहे आणि कर्नाटक पठाराच्या पूर्वेला हेच या प्रश्नाचं योग्य ॲन्सर आहे. ओके. रायलसीमा आंध्र प्रदेश राज्याच्या दक्षिण भागात स्थित आहे. कुठे आहे रायलसीमा तर या ठिकाणी बघू शकता मॅपमध्ये. जे काय आंध्र प्रदेश राज्य आहे तर या आंध्र प्रदेश राज्याच्या इकडे आपण काय म्हणू शकतो तर नैऋत्य भागाला. ओके. सो नैऋत्य भागाकडे रायलसीमा प्लेट किंवा जे काही रायलसीमा पठार जे आहे ते स्थित आहे. या प्रदेशाचा दक्षिणेस तामिळनाडू. ओके. सो या ठिकाणी लक्षात ठेवा, या प्रदेशाचा दक्षिणेस अर्थात रायलसीमा प्रदेशाच्या दक्षिणेस आपल्याला काय दिसून येतं तर तामिळनाडू, पश्चिमेस कर्नाटक, उत्तरेस तेलंगणा, पूर्वेस नेल्लोर व प्रकाशम जिल्हे कुठले आहेत तर आंध्र प्रदेशमधील आणि बंगालचा उपसागर दिसून येतो. ओके. सो रायलसीमा पठार दक्षिणेस तामिळनाडू आहे. ओके. पश्चिमेस कर्नाटक आहे. आता पश्चिमेस कर्नाटक आहे तर कर्नाटक पठाराच्या पूर्वेला काय असेल तर रायलसीमा पठार. ओके. जे काही इकडे कर्नाटक पठार आहे तर या कर्नाटक पठाराच्या पूर्वेस कोणता पठार आहे तर रायलसीमा पठार आणि तेच या ठिकाणी दिलेलं होतं की रायलसीमा पठाराचे स्थान कुठे आहे तर कर्नाटक पठाराच्या पूर्वेला आहे. ओके. सो कर्नाटक पठाराच्या पूर्वेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो अशा पद्धतीने आयोगाने आपल्याला 2023 या वर्षी केवळ 10 प्रश्न विचारलेलं होतं. ओके. सो अलीकडे आयोगाने जो काही प्रश्न विचारण्याचा पॅटर्न आहे 2023मध्ये बदललेलं होतं, ज्यामध्ये यापूर्वी भूगोल या विषयाअंतर्गत 15 प्रश्न विचारले जायचे, मात्र 2023 या वर्षी जी संयुक्त पूर्वपरीक्षा झाली होती ज्यामध्ये गट ब व गट क साठी ही संयुक्त पूर्वपरीक्षा झाली होती, त्यामुळे जे काही भूगोल आणि इतिहास हे जे काही विषय आहेत तर त्यांचे प्रश्न विचारण्याचा जो काही वेटेज आहे तो कमी करण्यात आलेला होता. ओके. सो 10 प्रश्न विचारला गेलेलं होतं. मात्र सध्या अलीकडे आयोगाने जी काही कंबाईन गट ब आणि गट क परत पूर्वपरीक्षा जी आहे ती वेगवेगळी घेण्याचे जे काही नियोजित आहे, त्यामुळे परत याचं जे काही वेटेज आहे ते वाढण्याची शक्यता आहे. ओके. सो त्या पद्धतीने जो काही आपला अभ्यास आहे तो असायला हवा. ओके. सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद. ओके.